गुड मॉर्निंग सगळ्यांना। आता मी 5वी ते 12वीचा जे वर्ग आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती कशी होते हे आपण समजून घेऊ। उमेदवार कसे बाद होतात, जास्त मार्क असून सुद्धा नंबर लागत नाही किंवा कमी मार्क असल्याचा नंबर कसा लागतो हे पण आपण इथे माहिती घेऊया। आता हे बघा, मी फक्त एक छोटासा फॉर्मॅट तयार केलेला आहे, फक्त तुम्हाला पवित्र पोर्टल समजायला पाहिजे, नाहीतर खूप विद्यार्थ्यांना काय पवित्र पोर्टल काम कसं करतं हेच माहित नाही आणि नंतरून काय होतं, गोंधळ निर्माण होतो। आता इथे उमेदवारांची नाव आहेत बघा, मी काय 10 उमेदवारांची नावं घेतलेले, माझं पण स्वतःचं नाव घेतलेलं आहे 10 उमेदवारांची, आणि त्यांचं काय झालेलं आहे, बीएड झालेलं आहे। हे आपण बीएड झालंय म्हणजे तुम्हाला माहिती आहे, शिक्षक जर व्हायचं असेल 6वी ते 12वी मध्ये 8वी पर्यंत तुम्हाला डीएड प्लस बीए पाहिजे, आणि त्याच्यानंतर बीएड असेल तर तुम्ही बीएड एमए ते केला असेल तर तुम्ही 12वी पर्यंत शिक्षक होऊ शकतात। आता निवड कशी होते हे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे पवित्र पोर्टल हे तुमच्या लक्षात येऊन लागेल। आता उदाहरणार्थ माझं बीएड झालेलं आहे, माझं बीएड झालेलं आहे। आपण टेटला, आता टेटला मला किती मार्क आहेत, समजा 108 मार्क पडले। किती मार्क पडलेत, 108 मार्क मला टेटला पडले आताच्या, 108 मार्क मला पडले। माझा पेशल काय आहे, हिस्ट्री पेशल आहे। काय पेशल आहे, हिस्ट्री पेशल आहे। आणि इकडे जर बघितलं, मी सीटीएटी पास आहे, सीटीएटी सेकंड पेपर पास आहे। मुद्दा लक्षात घ्या, आता मी तुम्हाला कसं सांगतो, माझी कास्ट आहे, बरोबर का नाही, एसटी माझी कास्ट आहे। म्हणजे आता एक काम कसं होतं, पवित्र पोर्टल मार्फत निवड कशी होते। आता पहिले माझा विचार कोणत्या वर्गांसाठी होईल, 6वी ते 8वीच्या वर्गांसाठी होईल। का, कारण मी काय सीटीएटी पास आहे, म्हणून पहिला माझा विचार 6वी ते 8वीच्या वर्गांमध्ये होईल, जिथे जागा रिक्त असेल। आता ही झाली, माझा विचार झाला हिस्ट्री पेशल आहे। मग आता फक्त मला व्यक्तीला घेतील का, ते अजिबात नाही। मग अजून यादीमध्ये खाली खाली येतील, आधी खाली खाली येतील। उदाहरणार्थ समजा नम्रता नावाची मुलगी, ही आपण थोड्या वेळ एसटी समजू, काय समजू, एसटी समजू, काय ही एसटी कॅटेगरीचे आले, खाली खाली बघत आले, नाही बाबा नम्रताला आहेत, पण किती मार्क आहेत तिला, गरीबर आपण तिला 125 मार्क आहेत। किती मार्क आहेत, 125 मार्क आहेत। पण 125 मार्क आहेत, इकडे त्यांनी बघितलं पण ही काय सीटीएटी पास नाहीये, काय सीटीएटी पास नाहीये। मग मला सांगा, ही नम्रता माझ्या बरोबर कॉम्पिटिशनला येईल का 6 ते 8 मध्ये, अजिबात येणार नाही, अजिबात येणार नाही। म्हणजे 122 आहेत, एसटी 122 आहेत, हिस्ट्री पेशल आहे तिचा, हिस्ट्री पेशल आहे, पण ती सुद्धा माझ्या कॉम्पिटिशनला येणार नाही, कारण काय आहे, ती सीटीएटी पास नाही। किती मार्क आहेत तिला, माझ्यापेक्षा जास्त आहेत ना, 125 असेल, 122 असेल। परत खाली आले समजा, मग काय करतील, अशाच प्रकारे उमेदवार खाली खाली, एका पदासाठी 10 उमेदवार, समजा त्यांना सीटीएट पास झालेला उमेदवार, एका पदासाठी किती उमेदवार जातात तुम्हाला माहिती आहे, 10 उमेदवार जातात। मग ते यादी खाली 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 येत राहतील, खाली खाली येत राहतील, आणि मग हिस्ट्री पेशल आणि सीटीएटी पास असे उमेदवार शोधतील। किती उमेदवार शोधतील, एसटी वाले 10 उमेदवार शोधतील। आणि हे 10 उमेदवार झाल्यानंतर काय होते, एका जागेसाठी यांना पाठवलं जातं। हा मुद्दा कळाला, म्हणजे झाले एक। आता उदाहरणार्थ स्वाती पाटील मॅडम आहेत, आता उदाहरणार्थ स्वाती पाटील मॅडम आहेत। आता हे झालं, एसटीची निवड झाली, आपण एसटी उमेदवार एक ते याच्यामध्ये कशामध्ये निवड झाली, 6 ते 8 मध्ये। आता समजा स्वाती पाटील आहेत, या पण काय आहेत, सीटीएटी पास आहेत, काय आहेत, हे बघा बीएड आहे, सीटीएटी पास आहे। म्हणजे यांचा पण विचार काय होईल, यांचा पण विचार काय होईल, 6 ते 8 वर्गासाठी होईल। आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या काय तिथे ओबीसी आहेत, काय आहेत, ओबीसी आहेत। मग ओबीसी आहेत, मग यांचा विचार कोणत्या जागेसाठी होईल, फक्त ओबीसीच्या जागेवर होईल, कारण काय आहेत, फक्त इथे 85 मार्क आहेत, 85 मार्क आहेत, त्या ओबीसी आहेत। मग हे काय करतील, आता समजा आता मुलींची जागा आहे ना, तर मग जेवढ्या मुली आहेत ना तेवढ्या मुली काय करतील, म्हणजे ज्याचं बीएड झालेले, त्याचा जॉग्राफी पेशल आहे, असे किती 10 उमेदवार शोधत शोधत खाली जातील। म्हणजे यांना टेटला 120 आहे ना, मग समजा उदाहरणार्थ ही 100 वाली किरण जरी राहील, समजा 100 वाली ती किरण जरी राहिली तरी यांना तिथे घ्यावं लागेल। म्हणजे असं नाही का सगळे 120 वाले असतील, असं नाही, 120 वाले असतं नाही, कधी कधी 100 मार्क वाला उमेदवार पण तुमच्या बरोबरीने येतो, तुम्हाला 1,20,000 अशी संस्था याची पण निवड करू
शकते. तिथे काय असं पाबंदी नाही 120 वालाच घ्यावा लागेल असं काही नाही, 100 मार्कावाल्याची पण निवड होते. आता हे झालं. आता पुढचा अजून फॉर्मॅट प्रत्येक विषयाचा असा असतो, प्रत्येक विषयाचा फॉर्मॅट असाच असतो, निवड अशीच होते. आता सीटेट ओपन मध्ये पास होण्याचा फायदा काय होतो हे मी तुम्हाला सांगतो बरं का. आता ओपन मध्ये पास होण्याचा फायदा काय होतो हे मी तुम्हाला सांगतो. आता उदाहरणार्थ समजा ही समीक्षा नावाची मुलगी आहे, समीक्षा नावाची मुलगी किंवा आपण मुलगा समजू, तसं काय आता समजा मुलगा समजू किंवा हे समाधान घेऊया. आता हा समाधान नावाचा समजा हा मुलगा आहे आणि समीक्षा नावाची. आता ओपन मध्ये विद्यार्थी कसा जातो हे तुम्हाला लक्षात ठेवा. आता याला सीटेट मध्ये किंवा टीएटी मध्ये 85 आहे, तिकडे बी 122 आहे. हा ओबीसी आहे. काय हा ओबीसी आहे आणि ही समीक्षा पण काय आपण ओबीसी समजू हिला. मग ओबीसी दोघं काय आहेत ओबीसी आहेत. आता समाधान काय आहे सीटीएटी पास आहे म्हणून हा काय होईल 5 ते 8 मध्ये पण जाऊ शकतो. पण समीक्षा काय आहे इकडे सीटीएटी पास नाहीये म्हणजे ती 5 ते 8 मध्ये जाईल का, तर अजिबात जाऊ शकत नाही. 5 ते 8 मध्ये ती जाऊ शकत नाही. म्हणजे तिचा विचार कोणत्या वर्गांसाठी होईल आता 9वी ते 12वी या वर्गासाठी होईल. पण आता 9वी ते 12वी साठी विचार होईल ना. आता समजा इथे ओपनची जागा आहे. आता समजा एक विषय समजा हिस्ट्रीचा आहे, हिस्ट्री विषय पाटील मॅडमांचा आणि या समाधानचा पण काय विषय हिस्ट्री विषय आहे. आता 9 ते 12 मध्ये यांचा विचार होईल. कारण काय आता हा या समाधानचा विचार तर होईल 6 ते 8 मध्ये, पण 9 ते 12 मध्ये पण जर याचा नंबर लागला नाही 85 मध्ये म्हणजे 6 ते 8 मध्ये जर याचा नंबर लागला नाही तर या उमेदवाराचा 122 मार्क आहेत म्हणून वर पण विचार होईल ना. पण या समीक्षा पाटील मॅडमांचा विचार खालच्या वर्गांसाठी होणार नाही 6 ते 8 मध्ये. काय होणार नाही ते सीटीएटी पास नाही. मग मुद्दा कळाला का. मग आता काय होईल माहितीये का, समजा इतिहास विषयाची जागा आहे. उदाहरणार्थ ओपन मध्ये सीटेट पास होण्याचा फायदा काय आहे, समजा हिस्ट्रीची इथे जागा आहे, हिस्ट्रीची एक जागा आहे काय ओपनची जागा आहे. आता समजा उदाहरणार्थ माझा जर नंबर लागला नसता 6 ते 8 वर्गामध्ये जर माझा नंबर लागला नसता, समजा माझा नंबर लागला नाही पण मी सीटेट काय आहे 100 मार्काने पास आहे, मी सुद्धा या कॉम्पिटिशनला येईल, मी सुद्धा ओपनच्या जागेसाठी पात्र आहे जर माझा नंबर लागला नसता तर. पण माझा नंबर लागून गेला म्हणजे मी त्या भरती प्रक्रियेतून म्हणजे तोपर्यंत ती जागा झाली ना माझ्या यादीमध्ये. पण जर माझा नंबर लागला नसता तर मी पण सुद्धा ही ओपनच्या जागेसाठी पात्र असतो. त्यामुळे खूप विद्यार्थ्यांना असा गोंधळ होतोय का काही विद्यार्थ्यांना मार्क आहेत 122 मार्क आहेत, 125 मार्क आहेत, 140 मार्क आहेत. हे विद्यार्थी तुम्हाला घरी दिसताय आणि 90 मार्कावाला तुम्हाला जॉईंट झालेला दिसतोय. हे असा प्रॉब्लेम होतोय. म्हणून सीटेट का महत्वाची हे तुम्हाला कळालं असेल. तुमची जागा जी असते ना, तुम्ही सीटेट पास नाही म्हणून फक्त तुम्ही वरच्या वर्गांसाठी विचार होतो, वरच्या वर्गांसाठी विचार होतो. पण तुमची तो जो पास असणारा उमेदवार असतो सीटेट ती ओपनची पण जागा खाऊन जातो आणि त्याच्या कॅटेगरीमध्ये पण तो पात्र असतो. मग अशाच प्रकारे प्रत्येक विषयाच्या जागा भरल्या जातात एका जागेसाठी. आता समजा मॅथ विषय, आता शिंदे मॅडम जे आहेत त्यांचा मॅथ विषय, पण मॅथ विषय जर आहे ना तर मग फक्त मॅथ विषयाचे एकच शिक्षक देतील का, अजिबात नाही. मग सगळ्या महिला सगळ्यांचं मॅथ किती जणींचं आहे, मग अशा 10ची निवड करतील. किती महिलांची निवड करतील 10ची निवड करतील. 10 महिला निवड झाल्या पण यांना कळालं नाही बाबा या सीटेट पास नाहीये, या सीटेट पास नाही. मग यांना काय करा 6वी ते 8वी मध्ये या चालणार नाही म्हणजे ही बाद झाली, एक महिला बाद झाली का नाही. परत जी सीटेट पास असेल मग आता मला समजा यांना 140 मार्क आहे आणि नम्रताला फक्त आता समजा एखादा इथे पास असेल एखादा सीट समजा आम्रपाली हिला 112 आहेत, तिचं पण मॅथ स्पेशल आहे. मग मला सांगा 140 वाली इथे बाहेर पडून जाईल आणि 112 वालीला काय मिळेल, हा जॉब मिळून जाईल. हा जॉब मिळून जाईल. काय मिळून जाईल, कारण ती काय सीटेट पास आहे 6वी ते 8वी वर्गासाठी ती लागून गेली. मग आता शिंदे मॅडमांचा विचार कुठे होईल, मग वरच्या वर्गांसाठी. मग वरच्या वर्गांसाठी विचार होईल ना. मग आता वरच्या वर्गांसाठी विचार होईल. मग तुम्हाला सांगतो आता उदाहरणार्थ यांना 140 मार्क आहेत, 140 मार्क आहेत, 140 मार्क आहेत. मग असं समजायचं का नाही बाबा आता मला 140 मार्क आहे माझा नंबर लागून जाईल, असं नाही होत. कारण एका पदासाठी 10 उमेदवार जातात. समजा ही प्रिया आहे, हिचं पण मॅथ स्पेशल आहे. मी फक्त उदाहरण देतोय, तुम्ही म्हणाल सर तुम्ही निगेटिव्ह बोलताय, खरं ते सांगतोय. हिचा मॅथ स्पेशल आहे आणि यांना 140 आहे.
पण संस्थेवाल्यांना वाटलं का नाही बाबा आम्हाला 130 वालीची मुलाखत आवडली, किंवा काय देत तुम्हाला तर माहिती सगळा व्यवहार कशावर चालतो. समजा या महिलेने काही पैसे दिले किंवा काय दिलं तर काय होईल, 130 वालीची निवड होऊन जाईल, 140 वाला घरी राहील. या प्रकारे पवित्र पोर्टल काम करतं. त्यामुळे सीटेट जे पास झालेले आहेत त्यांना जास्त संधी उपलब्ध आहेत, बाकी जे पास नाही त्यांना संधी उपलब्ध नाही. एवढं फार कमी संधी उपलब्ध असते. बघा हा व्हिडिओ जर कळाला असेल, पवित्र पोर्टल थोडेफार प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न केला, नाहीतर एखाद्या दिवशी मी डिजिटल बोर्डवर पण मी तुम्हाला सांगेल. एवढाच व्हिडिओ होता. बघा समजलं असेल तर नक्कीच लाईक करा.